ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सगळ्यात आधी नाशिकनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, त्या संदर्भातली बातमी। मानवी वस्तीमध्ये आता प्राणी दिसला तर तात्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय नाशिकमध्ये घेण्यात आलाय। कालच पुण्यामध्ये रानगव्याच्या मृत्यूनंतर नाशिक जिल्हा प्रशासनानं हा चांगला निर्णय घेतल्याचं कळतंय। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, हा निर्णय नेमका काय आहे? ज्ञानदा, काल आपण संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं ज्या पद्धतीने रानगवा हा पुण्याच्या रस्त्यांवर फिरत होता, त्याच्या मागे प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीचा बचाव पथकाशी काहीही संबंध नव्हता। हे फक्त फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ आणि छबी टिपण्यासाठी हे लोक धावत होते। नाशिकमध्ये जेव्हा जेव्हा बिबट्या नागरी वस्तीमध्ये शिरत असतो त्यावेळी अशाच पद्धतीने शेकडो लोकांची ही विनाकारण गर्दी होत असते। या गर्दीमुळे एकतर तो जो बिबट्या किंवा जो वन्य प्राणी शहरामध्ये येतो तो बिथरतो, तो सैरभैर पळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बचाव पथक असतात त्यांना आपलं काम करण्यामध्ये मोठ्या अडचणी येतात। आजपर्यंत हे संपूर्ण होत आलेलं आहे, परंतु कालचा निर्णय, काल ज्या पद्धतीने मृत्यू झालेला आहे त्यानंतर जिल्हाधिकारी स्वतः व्यथित झालेले आहेत आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे जेव्हा जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवेल, म्हणजे वन्यजीव प्राणी शहरामध्ये घुसतील, नागरी वस्तीमध्ये शिरतील, त्यावेळेस त्या भागामध्ये संचारबंदी लागू केली जाईल आणि तिथे फक्त केवळ पोलीस दल, वन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि जे तज्ज्ञ असतील त्यांनाच फक्त प्राणी पकडण्याची मुभा दिली जाणार आहे। इतर कोणालाही तिथे प्रवेश मिळणार नाही। मुकुल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। अर्थातच हा निर्णय खूप चांगला निर्णय, स्तुत्य निर्णय आणि त्याचं अनुकरण इतर जिल्ह्यांनी आणि इतर शहरांनी करायला खरं तर काहीच हरकत नाही।